सिसूमध्ये ऑलमोस्ट 4 ते 5 तास आम्ही स्नोमध्ये एन्जॉय केल्यानंतर आम्ही निघालो आणि रस्त्यात आम्हाला एक रोपवे दिसलं जे ॲक्च्युली सोलांग व्हॅलीच्या जवळ आहे. आम्हाला ते रोपवेने जायचं होतं. वरती एक पॉईंट आहे, तिथे पण स्नो असतो. पण अनफॉर्च्युनेटली आम्ही थोडंसं लेट पोहोचलो. ते 5 वाजता बंद होतं आणि आम्ही त्याच्यानंतर पोहोचलो, त्याच्यामुळे ते आम्हाला करता नाही आलं. सो आम्ही बाहेरूनच थोडेसे क्लिक्स घेतले आणि निघालो. आम्ही म्हणजे मॉल रोडला जात होतो, पण अचानक एक हॉटेल दिसलं तर आम्ही थांबलो. हॉटेल नदीला लागूनच आहे आणि तरी बसायची एवढी मस्त छान अरेंजमेंट केली आहे. तर आमचं एक ट्रक आहे छोटंसं, तर ट्रकमध्ये आम्हाला सिटिंग अरेंजमेंट आहे आणि अक्षरशः पाणी आहे. तुम्हाला दाखवतो. आम्ही अगदी रिव्हरला लागूनच बसतो. जसं मी म्हटलं की ही नदी रेस्टॉरंटला लागूनच आहे. तर फूड एन्जॉय करताना त्या पाण्याच्या आवाजात एन्जॉय करायला खूप मस्त वाटत होतं. पाठीमागचा जो डोंगर आहे तो सोलांग व्हॅली आहे आणि सनसेट पाहताना खूप मस्त वाटत होतं. हे हॉटेलचं एंट्रन्स आहे. शेरे पंजाब हॉटेलचं नाव होतं. हॉटेल तितकंसं असं काही मोठं नव्हतं, पण ते ॲम्बियन्स वगैरे इतकं छान होतं ना की लगेच कोणी टुरिस्ट अट्रॅक्ट होऊ शकतं असं त्यांचं ते टोटल त्यांनी मस्त केलेलं होतं. शर्विल त्याच्या फेवरेट श्रीवल्ली गाण्यावर डान्स करतोय आणि खूप एन्जॉय केलं त्यांनी.
सो रेस्टॉरंटमध्ये थोडंसं खाऊन आम्ही फायनली मॉल रोडवर आलो थोडी शॉपिंग करायला. मॉल रोडला शॉपिंग चालू आहे. संध्याकाळ पण आलो होतो, आता मॉल रोडला आलो आहे. मॉल रोडवर खूप छोटे छोटे स्ट्रीट फूडचे शॉप्स आहेत. खूप डिलिशियस असतात. नक्की एकदा ट्राय करून पाहतो. शर्विलला आम्ही अजून कार्टून्स दाखवलेले नाही आहेत. सो ही वॉज कन्फ्युज की हे काय कॅरेक्टर आहे. थोडासा घाबरत होता त्याच्याजवळ जायला. हे एक तिकडचं ट्रेडिशनल फूड आहे. याला सिद्धू म्हणतात. बेसिकली हे मनालीचं नाही आहे, नेपाळचं ट्रेडिशनल आहे. पण तिथे खूप विकतात आणि स्पेसिफिकली मॉल रोडवर तर तुम्हाला खूप शॉप्स मिळतील याचे. आणि डिलिशियस आहे. एकदा खाऊन नक्की पहा तुम्ही. सो आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग पण इंटरेस्टिंग असणार आहे. सो या स्टे ट्यून विथ अस आणि पाहत राहा आमचे ब्लॉग्स. बाय.